आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। काल शिराळा तालुक्यातील बिवूर या गावामध्ये एका 5 वर्षाच्या मुलावरती बिबट्याने हल्ला केला होता। या हल्ल्यामध्ये त्या 5 वर्षीय राजवर्धन हनुमंत पाटील या मुलाचा अंत झाला होता। या घटनेनंतर शिराळा तालुक्यातील नागरिक संतप्त झाले होते आणि रात्री उपजिल्हा रुग्णालयातील रात्री 12पर्यंत हजारो नागरिकांनी ठिय्या मारला होता आणि ह्याला सर्वस्वी वन विभाग जबाबदार असल्याचा रोष त्यांनी व्यक्त केला होता। या अनुषंगाने आज जी सदर घटना घडली, या घटनेनंतर वन विभागाने अखेर शिराळा तालुक्यातील उपवळे गाव असू दे किंवा बिवूर असू दे, या ठिकाणी वन विभागाने अखेर पिंजरा लावण्याचं काम सुरू केलं आहे। याच्या अगोदर वन विभागाच्या माध्यमातून पिंजरा लावण्यासाठी नागरिकांनी अनेकदा मागणी केली होती, मात्र ही वन विभाग अधिकाऱ्यांनी आमच्याकडं परवानगी नसल्याचं कारण देत नाकारण्यात होतं। मात्र काल जो झालेला उद्रेक होता, या उद्रेकानंतर स्थानिक आमदार असतील किंवा प्रांत अधिकारी असतील यांनी नागरिकांना या आश्वासन दिलं होतं की आम्ही नागपूरची परवानगी काढून आम्ही वन विभागाच्या माध्यमातून सापळा लावण्याचं काम करू आणि त्याचं आज प्रत्यक्षात काम पाहू शकता। आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता की वन विभागाचे हे कर्मचारी सापळा लावण्याचं काम सुरू आहे। अनेक ठिकाणी ज्या काल घटना घडली होती, जिथं बिवूर या गावामध्ये ज्या मुलाचा अंत झाला होता, त्या मुलाच्या घराच्या अगदी काही अंतरावर सुद्धा आज रात्री वन विभागाच्या माध्यमातून सापळा लावला होता आणि आज उपवळे या गावामध्ये सुद्धा जे मागील 20 दिवसापूर्वी एका मुलीवरती हल्ला झाला होता आणि तिला त्याच्या भावानं वाचवण्याचा प्रयत्न केला होता, या ठिकाणी सुद्धा या उपवळे अनेक ठिकाणी हा सापळा लावण्यात येत असल्याचं आपण बघत आहात। आज सकाळी सुद्धा या उपवळे येथील एका अंगणवाडी शाळेजवळ बिबट्या दिसल्याचं इथल्या नागरिकांनी सांगण्यात आलं होतं। या अनुषंगानंच या शिराळा तालुक्यात या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। याचाच अनुषंगाने आज ह्या बिवूर येथील कालच्या घटनेनंतर आज उपवळे गावात अंगणवाडी शेजारी इथं बिबट्या दिसल्याचं निदर्शनास आले आणि जे प्रत्यक्षदर्शनी बिबट्याला बघितलेले जे युवक आहेत, ते युवकांच्याकडून आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, आज परत बिबट्या तुम्हाला दिसला गावामध्ये? हो, आज आम्हाला सकाळी पुन्हा एकदा बिबट्या दिसला। सकाळी आम्ही उठलो होतो तेव्हा घराच्या पाठीमागे ब्रश करण्यासाठी आलो आणि वरून धावून आमच्या अंगावर आला बिबट्या। आम्ही आरडाओरडा करून त्याला हाकलून दिला। काय सांगाल, तुमच्या आता जे काल बिवूरमध्ये पण जी घटना घडली त्यानंतर तुमच्या नागरिकांचा जे उद्रेक झाला आणि त्या उद्रेकानंतर तुम्हाला या वन विभागाच्या माध्यमातून आज आपण पाठीमागे बघतोय की सापळा लावायचं काम चालू आहे, काय सांगाल? ही यंत्रणा ह्यांनी आधीच राबवायला पाहिजे होती। आमच्या गावात ही तिसरी घटना आहे। ह्याच्या आधी तडोळी गावातसुद्धा झाली होती। ह्यांनी निर्णय घेऊन लवकरात लवकर हे आता सापळा आणला तो आधीच आणायला पाहिजे होता। त्यांनी खूप लेट केलेलं आहे। वन खात्याची व्यवस्था एकदम दुर्लक्ष माणसं करतात, लवकर येत नाहीत। फोन केला तरी लवकर येत नाहीत। रात्री तरी 7 वाजता फोन केला, त्यांची माणसं आली नाही तर संध्याकाळी 12 वाजेपर्यंत बॉडी तशीच हॉस्पिटलमध्ये होती। माणसं 2-3 हजार माणसं हॉस्पिटल पुढे होते, तरी पण त्यांनी काही नीट काळजी घेतली नाही। वन विभागाचा एवढा भोंगळा कारभार आहे। त्यांना आम्ही वारंवार सांगितलं बिबट्या इथं येतोय तिथं येतोय, सांगितलं ठिकाण सांगितलं, काय केलं तर त्यांनी लक्ष दिलं नाही। काल कमीत कमीत मुलाला बिवरूच्या धरलं, 4 तास ते 5 तास कोण दखल घेतली नाही, त्यांनी आली नाहीत। त्यानंतर ते आले की ते बोलतात 20 लाख तुमचे डॉक्युमेंट करून पूर्ण आम्ही 20 लाख देतो, पंचनामा करतो लहान बाळाचा व्यवस्थित आणि तुम्हाला पैसे मिळवून देतो। आमचं असं म्हणणं आहे, यांना आम्ही प्रत्येक वेळेस सांगितलं बिबट्या हित आहे तिथं आहे, त्यांनी दखल घेतली नाही। आमचं असं म्हणणं आहे की आम्ही बिना डॉक्युमेंट देता आम्ही 30 लाख रुपये त्यांना देतो वन विभागवाल्यांना, आणि त्यांचा अधिकारी आणून त्यांनी बिबट्याला द्यावा खायला। मग त्यांना कळलं काय असतं, ती त्रास काय होतो ती घरच्यांना। हे लय त्यांचा भोंगळा कारभार आहे की जे बऱ्यापैकी हे लक्ष देत नाही। आम्ही यांना वारंवार सांगितलं, फोन केले। आज सकाळी आता बिबट्या ह्याच्यावरती अंगावरती आला, 7 फोन केले तर त्या साहेबांनी फोन रिसिव्ह केला नाही। मोकळी बातमी देऊन मग त्यांना आमदार शिवाजीराव नाईक साहेबांनी आदरणीय फोन केला, त्यानंतर ते आले। एवढा त्यांचा भोंगळा कारभार आहे। तर आपण पाहिलं की युवकांच्या मध्ये सुद्धा वन विभागाच्या माध्यमातून वन विभागाच्या विषयी उद्रेक निर्माण झालेला आहे। त्यांनी सांगितलं की वारंवार इथं वन विभागांना कळवून सुद्धा वन विभागाच्या माध्यमातून कोणतेही इथं उपाय केले जात नाही किंवा बिबट्याचा बंदोबस्त केला जात नाही। M24 तासासाठी मी दिलीप मोहिते, सांगली।